आज आपण गुढीपाडवा कधी आहे, गुढी उभी करण्याचा कोणता मुहूर्त आहे, तसेच या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी प्रवीण के पाठक गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे, बेल आयकॉन प्रेस करावी, म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावे, त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा यावर्षी 19 मार्च 2026 गुरुवार या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे। या दिवशी आपण सकाळी 6:54 नंतर गुढी उभी करावी, कारण गुढी उभी करण्याचा मुहूर्त 6:54 नंतर सुरुवात होत आहे। 6:54 पर्यंत अमावस्या आहे, त्यामुळेच गुढी उभी करण्याचा मुहूर्त हा सकाळी 6:54 नंतर सुरुवात होईल। गुढीपाडव्यापासूनच आपले नवीन वर्ष सुरुवात होते। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी करू शकतात, नवनवीन उपक्रमांना सुरुवात या दिवशी करू शकतात, नवीन व्यवसायाला आपण प्रारंभ करू शकतात, तसेच विशेषतः सोने चांदी या दिवशी आपण खरेदी करू शकतात। गुढी उभी करणे हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। गुढीपाडव्यापासूनच प्रभू रामचंद्रांच्या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ होतो। चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, शुचिर्भूत व्हावे, गुढी उभी करावी, दाराला तोरण लावून नवीन वर्षाची सुरुवात करावी। आपली कालगणना हजारो वर्ष जुनी आहे। ती ग्रहांवर आधारित कालगणना आपल्याला पंचांगाच्या माध्यमातून कळते। म्हणून संवत्सर आरंभाच्या दिवशी गुढीबरोबरच पंचांगावरील गणपतीचे पूजन हे करायला सांगितले आहे। त्यामुळे या दिवशी आपण गुढीपूजन, पंचांगावरील गणपतीचे पूजन तसेच पंचांग पूजन आपण अवश्य करावे। आपल्या घरी गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे, त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण तयार व्हावे याकरिता जे काही करणे आपल्याला शक्य असेल ते आपण अवश्य करावे। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6:54 पर्यंत अमावस्या आहे। अनेक लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की या दिवशी आपण नवनवीन खरेदी किंवा आपण दरवर्षी ज्या प्रकारे गुढीपाडवा हा उत्सव साजरा करतो त्याप्रमाणे करावा की नाही। त्याचे उत्तर साधे आणि सोपे आहे की 6:54 नंतर या दिवशी आपण गुढी उभी करावी आणि हा संपूर्ण दिवस आपण आनंदाने व्यतीत करावा। कोणतीही संभ्रमावस्था आपल्या मनामध्ये न ठेवता आपण या नवीन वर्षाचे स्वागत करावे। आपण जे आपल्या घरामध्ये गुढी उभी करतो त्याला ब्रह्मध्वज असे म्हणले जाते, त्यामुळेच आपण ब्रह्मध्वजाय नमः म्हणून त्या गुढीचे पूजन अर्चन हे आपण करावे। ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदा प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं गुरु या मंत्राने आपण त्या ब्रह्मध्वजाची प्रार्थना करावी। तसेच पंचांगावरील गणपतीचे पूजन अर्चन हे आपण करावे व संवत्सर फल आपण वाचावे। विशेषतः कडुनिंबाचे चूर्ण या दिवशी आपण अवश्य खावे, कारण आरोग्यासाठी ते उत्तम मानले गेलेले आहे। गुढीपाडव्याच्या आपल्याला व आपल्या सर्व कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपले सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो। या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे। धन्यवाद।